मित्रांनो, HIS 221 म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास या विषयाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक तिसरे, आशिया खंडातील राष्ट्रवाद, चीन आणि जपान या तिसऱ्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे आशिया खंडातील राष्ट्रवाद, चीन आणि जपान. पहिल्या घटकाचं नाव आहे पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीचा चीन. पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीचा चीन या घटकामध्ये राष्ट्राने केलेली प्रगती कशी मर्यादित असते, संस्कृतिकोशात अडकलेला समाज कसा मागे पडतो, चीनचा ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीचा वारसा, 18व्या व 19व्या शतकातील चीनची स्थिती इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. राष्ट्राने केलेली प्रगती विशिष्ट काळाच्या संदर्भातच मर्यादित असते हे सांगता येणे. 2. संस्कृतिकोशात राहणारा समाज कालप्रवाहात मागे पडतो हे स्पष्ट करता येणे. तिसरं उद्दिष्ट आहे 18व्या शतकातील चीनची सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थिती मांडता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे जागतिक परिवर्तनाच्या संदर्भात चीनमधील परिस्थिती स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे चीनमध्ये 1911च्या क्रांतीपूर्वी राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती कशी होती याचे थोडक्यात विवेचन करा. हा प्रश्न मे 2005, मे 2006, ऑक्टोबर 2009 आणि मे 2011 विचारला गेला होता. त्याचप्रमाणे अठराव्या शतकातील चीनची अवस्था कशी होती ते स्पष्ट करा. हा प्रश्न ऑक्टोबर 2009, मे 2011, मे 2014 आणि मे 2016 विचारला गेला होता. इथे आपला घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे घटक दुसरा, चीन, युरोपीय व्यापारवादाचे स्वरूप व वाटचाल. युरोपीय व्यापारवादाचे स्वरूप व वाटचाल या घटकामध्ये युरोपीय व्यापाऱ्यांनी व्यापारवादातून कसे सामर्थ्य प्राप्त करून घेतले याचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. युरोपीय आणि आशियाई देशातील व्यापार आणि त्याची परंपरा स्पष्ट करता येणे. 2. पाश्चिमात्य देशातील व्यापारवादाची वैशिष्ट्ये सांगता येणे. 3. 18व्या शतकातील चीनच्या व्यापाराचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे व्यापारवादातून चीनने वसाहतवाद व साम्राज्यवाद कसा विकसित केला ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे चीनमधील अफूच्या युद्धाविषयी थोडक्यात माहिती लिहा. चीनमधील अफूच्या युद्धाविषयी थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न मे 2016च्या अंतिम परीक्षेत विचारला गेला होता. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकात दिलेली आहेत.
इथे घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे टायपिंग उठाव. टायपिंग उठाव कारणे व परिणाम. टायपिंग उठाव कारणे व परिणाम या घटकात चीनमधील असंतोषाची वैचारिक पार्श्वभूमी, टायपिंग उठावाचे परिणाम, चीन व युरोपीय सत्ता यांचे संबंध, त्यांचे बदलते स्वरूप इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. चीनमधील जनतेच्या असंतोषाची वैचारिक पार्श्वभूमी व कारणे सांगता येणे. 2. उठावाची परिणती राजसत्तेविरुद्ध कशी झाली व त्याचे परिणाम काय झाले ते सांगता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे चीन व युरोपीय सत्ता यांच्या संबंधातील बदल स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे चीनमधील टायपिंग उठावाची कारणे लिहा. हा प्रश्न मे 2006, मे 2010 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे टायपिंग उठावाचा आर्थिक कार्यक्रम कोणता होता? टायपिंग उठावाचा आर्थिक कार्यक्रम कोणता होता? थोडक्यात लिहा. हा प्रश्न मे 2006च्या परीक्षेला होता. असेच उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न प्रकाशनाच्या या मार्गदर्शकांमध्ये दिलेले आहेत. आता एक घटक इथे संपतो. पुढील घटकाचं नाव आहे नवजागृती, सुधारणा व सन यत सेनचा उदय. नवजागृती, सुधारणा व सन यत सेनचा उदय या घटकात 19व्या शतकातील नवजागृती, सुधारणावादी नेत्यांनी कोणत्या सुधारणा घडविल्या त्यातील डॉक्टर सन यत सेन यांची भूमिका, तसेच प्रस्थापितांकडून सुधारणांना झालेला विरोध इत्यादी मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. 19व्या शतकात चीनी समाजात नवजागृती कशी झाली ते सांगता येणे. 2. सुधारणा युगात झालेल्या सुधारणांचा तपशील देता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे सन यत सेन यांचा उदय व कार्य स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे डॉक्टर सन यत सेनला नवचीनचा निर्माता असे का म्हटले जाते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2009 आणि मे 2013च्या परीक्षांना होता. तसेच चीनमधील सुधारणांचे 100 दिवस. चीनमधील सुधारणांचे 100 दिवस महत्त्व स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2007 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. इथे हा घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे 1911ची क्रांती आणि पहिले महायुद्ध. 1911ची क्रांती आणि पहिले महायुद्ध या घटकामध्ये 1911च्या प्रजासत्ताक क्रांतीची कारणे,
प्रजासत्ताक राजवटीचे स्वरूप, पहिल्या महायुद्धातील चीनची भूमिका, सहभाग आणि झालेला अपेक्षाभंग इत्यादी मुद्द्यांचा विचार या घटकात करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. 1911च्या क्रांतीची कारणे स्पष्ट करता येणे. 2. प्रजासत्ताक राजवटीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 3. पहिल्या महायुद्धातील चीनच्या भूमिकेची चर्चा करता येणे. आणि 4थं उद्दिष्ट आहे महायुद्धानंतर चीनचा कसा अपेक्षाभंग झाला ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून इसवी सन 1911च्या चीनमधील क्रांतीची कारणे कोणती? हा प्रश्न मे 2005, नोव्हेंबर 2006, मे 2008 आणि मे 2011 तसेच मे 2015 मध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे चीनमधील क्रांतीपूर्व परिस्थिती सांगून क्रांतीस कारणीभूत ठरलेल्या कारणांचा सविस्तर उहापोह करा. हा प्रश्न नोव्हेंबर 2006च्या परीक्षेला विचारला गेला होता. असेच काही संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारलेले आहेत त्यांची उत्तरे धमालच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे आपला घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे राष्ट्रीय सरकारची स्थापना व डॉक्टर सन यत-सेन यांचे कार्य. राष्ट्रीय सरकारची स्थापना व डॉक्टर सन यत-सेन यांचे कार्य या घटकामध्ये आपण राष्ट्रीय सरकारची स्थापना, क्रांतीनंतरचे राजकारण, क्रांतीमधील डॉक्टर सेन यांचे योगदान, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन, लष्करशाहीचा कालखंड, कोमिंतांग पक्षाचा उदय इत्यादी घटनांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. 1911च्या क्रांतीनंतरच्या राजकारणाचे स्वरूप सांगता येणे. 2. प्रजासत्ताकाच्या स्वरूपात राष्ट्रीय सरकारची स्थापना कशी झाली ते सांगता येणे. आणि 3रं उद्दिष्ट आहे डॉक्टर सेन यांचे कार्य व त्याचे मूल्यमापन करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे चीनची लष्करशाहीकडे वाटचाल कशी झाली. हा प्रश्न ऑक्टोबर 2007 आणि मे 2014च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे डॉक्टर सन यत-सेन यांचे कार्य टिपा लिहा. डॉक्टर सन यत-सेन यांचे कार्य या विषयावर टिपा लिहा हा प्रश्न मे 2009 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमालच्या मार्गदर्शकामध्ये सामावलेले आहेत. पुढील घटकाचं नाव आहे पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीचा जपान, समाज व संस्कृती. घटक 7वा नाव आहे पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीचा जपान, समाज व संस्कृती. या घटकामध्ये जपानची भौगोलिक स्थिती, हवामान, भूप्रदेश, साधनसामग्री व वंश इत्यादींचा जपानच्या एकंदरीत वाटचालीत कोणता परिणाम घडून आला ह्या गोष्टींचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. जपानची भौगोलिक स्थिती स्पष्ट करता येणे. 2. पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीची जपानमधील समाज व संस्कृती, राजकीय व आर्थिक परिस्थितीचं स्पष्टीकरण करता येणं इत्यादी. या उद्दिष्टांच्या आधारे पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीची जपानमधील राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती कशी होती हा प्रश्न मे 2015 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच
पाश्चिमात्यांच्या आगमनापूर्वीच्या जपानमधील समाज व संस्कृती कशी होती हा प्रश्न मे 2016च्या परीक्षेला विचारला गेला. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे तोकुगावा शोगुनशाहीचे स्वरूप व त्याविरुद्ध उठाव. तोकुगावा शोगुनशाहीचे स्वरूप व त्याविरुद्ध उठाव या घटकामध्ये जपानमध्ये प्राचीन काळी राजेशाही होती. सम्राट नामधारी होता. प्रत्यक्ष सत्ता तोकुगावाच्या हाती होती. तोकुगावा शोगुनशाही ही जपानच्या इतिहासातील महत्त्वाची राजवट. तोकुगावाचे धोरण एकलकोंडेपणाचे होते. बाह्य जगाशी संबंध नव्हता. 1867मध्ये शोगुनशाही संपुष्टात आली. या घटकांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. तोकुगावा शोगुनशाहीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे शोगुनशाही विरुद्ध झालेल्या उठावाची कारणे स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे शोगुनच्या सत्तेविरुद्ध जपानमध्ये का उठाव झाला ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2005 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांना विचारला गेला. त्याचप्रमाणे तोकुगावा शोगुनशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. तोकुगावा शोगुनशाहीचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2005 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच काही उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे हा घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे मेईजी राज्यक्रांती आणि तिचे राजकीय सामाजिक परिणाम. मेईजी राज्यक्रांती आणि तिचे राजकीय व सामाजिक परिणाम या घटकात आपण 1867 साली शोगुनशाही संपुष्टात येऊन नवी मेईजी क्रांती झाली. या नव्या व्यवस्थेने जपानच्या आधुनिकीकरणास चालना दिली. त्यातून घडलेले परिणाम इत्यादींचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. शोगुनांची अनिर्बंध सत्ता कशी होती ते सांगता येणे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे मेईजी क्रांतीतून घडलेले परिणाम व नव्या सुधारणा स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर जपानमध्ये मेईजी युगात झालेल्या सुधारणांचे मूल्यमापन करा हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006, मे 2010 आणि मे 2011च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे मेईजी क्रांती कशी घडून आली. मेईजी क्रांती कशी घडून आली हा प्रश्न मे 2012मध्ये विचारला गेला होता. अशाच प्रकारचे महत्त्वाचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे आपला हा घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे आधुनिक जपानचा उदय. घटक 10 आधुनिक जपानचा उदय. घटनात्मक व आर्थिक. जपानचा घटनात्मक विकास 19व्या शतकात सुरू झाला. सत्तेची मक्तेदारी सम्राटाकडे राहिली. खरी सत्ता जेनरोसारख्या गट सांभाळू लागला. लोकशाही महाजनसत्तेचा मुखवटा प्राप्त झाला.
अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. 1918मध्ये हारा ही सामान्य व्यक्ती पंतप्रधान झाली. जपानने पद्धतशीर आर्थिक विकास साधला. इत्यादी मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. जपानचा घटनात्मक विकास कसा घडला ते स्पष्ट करता येणे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे जपानमध्ये आर्थिक विकास कसा घडून आला ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे जपानमधील घटनात्मक विकासाचा आढावा घ्या. हा प्रश्न मे 2006, मे 2007, मे 2009 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे जपानमधील आर्थिक विकासाचे कार्यक्रम सविस्तर टिपा लिहा. हा प्रश्न मे 2014च्या परीक्षेला विचारला गेला होता. असेच आणि इतर काही महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये दिलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे जपानचा विस्तारवाद. 1873 ते 1919. जपानचा विस्तारवाद 1873 ते 1919 या घटकात आपण जपानने शेजारील राष्ट्रे कोरिया व चीनमधील बंदरे ताब्यात घेतली. चीनशी युद्ध पुकारले. विस्तारीकरणासाठी इंग्लंडशी मैत्री केली. रशियाचा युद्ध करून पराभव केला. पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांशी लढाईत सहभाग घेतला. अमेरिकेने जपानच्या धोरणास विरोध केला. वॉशिंग्टन परिषद व पॅसिफिक करारामध्ये जपानचा तोटा झाला. इत्यादी घटनांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. जपान व कोरिया मध्ये जपानने साम्राज्य विस्तार कसा घडवला ते सांगता येणे. जपान व रशिया युद्धाचे स्वरूप, कारणे व परिणाम स्पष्ट करता येणे. 3. जपान व पहिले महायुद्ध यांचा संबंध स्पष्ट करता येणे. आणि चौथा उद्दिष्ट आहे अमेरिकेने जपानचे विस्तारीकरण कसे रोखले ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून चीन जपान युद्धाची कारणे व परिणाम टिपा लिहा. हा प्रश्न मे 2006, मे 2011 आणि मे 2012च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच वॉशिंग्टन परिषदेचे मूल्यमापन करा. वॉशिंग्टन परिषदेचे मूल्यमापन करा हा प्रश्न मे 2009, मे 2010 आणि मे 2011मध्ये विचारला गेला. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मार्गदर्शकात दिलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 12वा. घटक 12वा जपानमधील लोकशाहीचा उदय व ऱ्हास. जपानमधील लोकशाहीचा उदय व ऱ्हास या घटकामध्ये आपण जपानमध्ये 1918 नंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, पंतप्रधान हारा ताकाशी यांचा खून, सत्तेवर आलेली अनेक मंत्रिमंडळे, चीन व रशिया युद्धात लष्कराने मिळवलेला विजय, लष्कराची वाढती लोकप्रियता, लष्करशाहीचा उदय, त्यातूनच पुढे उदयास आलेली आणि नंतर ऱ्हास पावलेली लोकशाही इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. जपानमध्ये लोकशाहीचा उदय व ऱ्हास कसा घडून आला ते सांगता येणे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे जपानमधील लोकशाहीच्या अपयशाची कारणे स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे
जपानमधील लोकशाहीच्या ऱ्हासाची कारणे कोणती हा प्रश्न मे 2005मध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे जपानमधील लोकशाहीच्या अपयशाची कारणे कोणती? जपानमधील लोकशाहीच्या अपयशाची कारणे कोणती हा प्रश्न मे 2005, मे 2011 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच इतर काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे आपले पुस्तक तिसरे संपले आणि त्याचबरोबर HIS 221 म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास हा विषयही संपतो. मित्रांनो, मार्गदर्शकाच्या पुढील भागात मे 2005 पासूनच्या पुढील वर्षाच्या उपलब्ध झालेल्या प्रश्नपत्रिका जोडलेल्या आहेत. त्यांचा आपणास संदर्भासाठी उपयोग होऊ शकतो. दोन 2005 पासून 2019 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका ज्या उपलब्ध झाल्या त्या सर्व आम्ही मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, HIS 221 म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास या विषयाच्या मार्गदर्शकाची ही झाली सविस्तर धावती ओळख. प्रत्यक्ष मार्गदर्शकात आपणास भरपूर प्रश्नांची उत्तरे व माहिती मिळेल. तर मित्रांनो, हे तीनही व्हिडिओ आपणास आवडले असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या प्रकाशित होणाऱ्या मार्गदर्शकांची माहिती आपणास सर्वप्रथम मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्या अवश्य पहा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या सर्व मार्गदर्शकांची आणि पुस्तक विक्रेत्यांची संपूर्ण यादी आपणास मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विषय संपवताना ही माहिती महत्त्वाची आहे. तसेच पुन्हा भेटू द्वितीय वर्षाच्या एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये विषयाच्या अभ्यासात. तोपर्यंत धन्यवाद.